शेतातून इन्कम वाढवायची असेल ना तर फक्त एकाच पिकावर अवलंबून राहून चालत नाही. म्हणून त्या शोधात मी एक मिरचीची नवीन व्हरायटी सापडायला निघालो. पण आज माझ्यासोबत असं काही घडेल मला असं वाटलेच नाही. हाय, मी आहे प्रथम आणि स्वागत आहे तुमच्या एका नव्या ब्लॉग मध्ये. सकाळी लवकर उठून आम्ही निघलो माहूरकडे, पण मध्येच आमची बाईकने धोका दिला, म्हणजे पंक्चर झाली. पंक्चर काढला आणि पुन्हा माहूरच्या दिशेने निघलो. तोपर्यंत भूक अशी लागली होती ना की माहूरला पोहोचल्याच आम्ही पहिले नाश्ता करून घेतला. पण खरं सांगू, मान्सून मध्ये माहूर म्हणजे पूर्ण कोकणची वाईब देणार तुम्हाला. आज अमावस्या असल्यामुळे कैलास टेकडीला दर्शनाला जायचं ठरवलं आणि मी नेहमी जातच असतो. पण वर जायचा रस्ता म्हणजे रस्ता कमी आणि ट्रॅकिंग जास्त झाले आणि खूप ऍडव्हेंचर झाले. चढता चढता दम लागला, पण पोहोचल्यावर जो व्ह्यू दिसला ना, शहराच्या गर्दीपासून दूर डोंगरामध्ये मिळणारी जी शांती आहे ती खरंच वेगळीच असते. कधी कधी ना आपण काहीतरी मोठं मिळवण्याच्या मागे लागतो, पण अशा जागी 2 मिनिटं बसल्यावर कळतं खरं सुख म्हणजे नेमकं कुठं आहे. दर्शन घेतले आणि पेढा घेतला आणि केला थोडासा फोटोशूट. पण आजच्या ब्लॉगचं खरं काम अजून बाकीच आहे, कारण ही मिरचीचं रोप मी कुठून घेतलं आणि कोणती व्हरायटी घेतली आणि शेतीतून इन्कम वाढवण्यासाठी याचे काय फायदे होणार हे सगळं सांगणार मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तर पेजला फॉलो करून ठेवा. पार्ट 2 लवकरच येणार.